सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे अत्यंत मोठी नदी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापीसारखी असल्यानंतरही नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व विकास कामं फक्त वाळू अभावी ठप्प पडलेली आहेत. आणि माझी शासनाला विनंती आहे आपल्या माध्यमातून की पूर्वी झिरो रॉयल्टी होती. एकीकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आदरणीय मंत्री महोदय की एकदा रॉयल्टी भरल्यावरती परत रॉयल्टी घेता येत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निकाल असताना सुद्धा आम्ही झिरो रॉयल्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार परवानगी देत होती. शौर्य टेक्नॉलॉजी म्हणून एक कंपनी होती, तिला ते अधिकार दिले होते. तिच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात शासनाला काय निधी मिळत होता मला माहीत नाही, महसूल काय मिळत होता हे माहीत नाही. परंतु आज पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकही काम होत नाही. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुलं बंद आहेत, संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम बंद आहे, भगवान बिरसा मुंडाच्या स्मारकाचं काम बंद आहे. विचारलं तर रेतू येत नाही आणि रेतू येत नाही. आज 12 किलोमीटरवर गुजरात आहे. गुजरातमधून एकदा रॉयल्टी भरलेली गाडी आमच्या नंदुरबार जिल्ह्यापुरती तरी यायला आपण परवानगी देणार आहात का? किंवा झिरो रॉयल्टी, कारण सुप्रीम कोर्ट तर म्हणतं सर की एकदा रॉयल्टी भरली तर कुठल्याही राज्य सरकार परत रॉयल्टी घेऊ शकत नाही. तो निकालही माझ्याकडे आहे. मी आदरणीय मंत्री महोदयांना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे निकाल सुद्धा पाठवतो. तर माझी विनंती आहे की नंदुरबार जिल्ह्याला आज या कठीण परिस्थितीतून आपण सोडवणार आहात का? आणि गुजरातची वाळू नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये येण्याची परवानगी देणार आहे.